श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः. नमस्कार. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या या पवित्र श्री गुरुचरित्र पारायण मालिकेत. या पारायणामध्ये आपण अध्याय 1 पासून संपूर्ण श्री गुरुचरित्र भक्तिभावाने ऐकणार आहोत. आज पहिल्या दिवशी आपण अध्याय 1 ते 9 पर्यंतचे पारायण करणार आहोत. श्री गुरुचरित्र हे केवळ एक ग्रंथ नसून तो आपल्या जीवनाला दिशा देणारा, श्रद्धा आणि भक्ती वाढवणारा दिव्य मार्ग आहे. जो कोणी श्रद्धेने आणि एकचित्ताने हे पारायण ऐकतो किंवा करतो त्याच्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि गुरुकृपा लाभते. म्हणूनच आपण सर्वांनी मन शांत ठेवून पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने हे पारायण ऐकावे. चला तर मग श्री गुरूंचे स्मरण करून आजच्या पारायणास सुरुवात करूया. श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. श्री गुरुचरित्र पारायण प्रारंभ. श्री गुरुचरित्र अध्याय 1. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्री विल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमो जी विघ्नहरा, गजानना गिरिजा कुमरा, जय जय लंबोदरा, एकदंता शूर्पकर्णो. तुझेने चिंतन करीती तयान विघ्ने न बाधती, सकळाभीष्ट साचती अविलंबसी. सकल मंगल कार्यासी प्रथम वंविणे तुम्हासी, चतुर्दश विद्यांसी स्वामी तुची लंबोदरा. हरी ब्रह्माविक गणपती कायरिभी वंदिती सकळी भीष्ठे साधती तुझेनी प्रसादे. समस्त गणांचा नायक जी विघ्नांचा अंतक, तुते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे. माझे मनीची वासना तुवा पुरवावी गजानना, साष्टांग करीतो नमना विद्या देई मजा आता. नेणता होतो मतिहीन म्हणोनी धरिले तुझे चरण, 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रभा. माझे अंतःकरणीचे भावे गुरुचरित्र कथन करावे, पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथ सिद्धी पाववी वातारा. आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी, पुस्तक वीणा जिचे करी हंसवाहिनी असे देखा. विद्या वेद शाखांसी अधिकार जाणा शारदेसी, तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा. म्हणून नमितो तुझे चरणी प्रसन्न वावे मज स्वामिनी, राहोनिया माझीये वाणी ग्रंथी रिघू करी आता. गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती, या कारणे मजवरी प्रीती नाम आपुले म्हणोनी. म्हणोनी नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न, द्यावे माते विद्यादान ग्रंथी रिघू करी आता. आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवांसी, विद्या मागेन मी तयांसी अनुक्रमे करोनी. चतुर्मुखे असती जासी करता जोका सृष्टीसी, वेद झाले ज्याचे मुखेसी त्याचे चरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी, लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाणा. आता नमो शिवासी धरिली गंगा मस्तकेसी, पंचवक्त्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता. बंधू आता कवी कुळासी पराशरादी व्यासांसी, वाल्मिकादी सकळिकांसी नमन माझे परियेसा. नेणे कवित्व असे कैसे म्हणोनी तुम्हा विनवी तसे, ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणोनी. न कळे ग्रंथ प्रकार नेणे शाखांचा विचार, भाषा नाहे महाराष्ट्र म्हणोनी विनवी तुम्हासी. समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना सहाय्य होणे, शब्द व्युत्पत्ती ही नेणे कविकुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सकळिका विनवोनी मग घ्याईले पूर्वजमनी, उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे. आपस्तंभ शाखेसी गोत्र कौडिन्य महाऋषीसी, साखरे नाम ख्यातीसी सायन देवा पासाव. नमिता जनक जननीसी नंतर नम्य श्री गुरुसी, झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया. गंगाधराचे कुशीसी जन्म झाला परियेसी, सदा ध्याये श्री गुरुसी एका भावे निरंतर. म्हणोनी सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार, श्री तयान विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी. तावन मात्र माझी मती नेणे काव्य व्युत्पत्ती, जैसे श्री गुरु निरोपिती तेणे परी सांगतसे. पूर्वापार आमुचे वंशी गुरु प्रसन्न अहर्निशी, निरोप देती माते परियेसी चरित्र आपुले विस्तारी. श्री गुरु वाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानू, श्रिया वृद्धी पावविणार आपणू श्री नृसिंह सरस्वती. त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर, कवण जाणे याचा पार चरित्र कवणा न वणवी. चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णवाया शक्ती कैची वाचे, आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलत असे. ज्यास पुत्र पौत्री चाड त्यासी हे कथा असे गोड, लक्ष्मी बसे अखंड तया भुवनी परियेसा. ऐशी कथा जयांचे घरी वाचिती नित्य मनोहरी, श्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्रयुक्त. रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपे करुणी, निस्संदेह सातादिनी ऐकता बंधन तुटे जाणा. निधान लाधे अप्रयासी तरी का कष्टीजे सायासी, विश्वास माझिया बोलासी ऐका. ओते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले, म्हणून विनवितसे बळे. श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळीक.
गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानु श्रोत्र करुणी सावधानु एक चित्ते परियेसा। श्री नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेना ऐका एकचित्ते। तया ग्रामी होते श्री गुरु म्हणोनी महिमा असे थोरू जाणती लोक चहू राष्ट्र समस्त जाती यात्रेसी। तेथे जाऊनी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्र चारा धन संपत्ती जे जे इच्छिले होय जन। लाधोनिया संतान नाव ठेविती नामकरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ। ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अति गहनी सदा ध्याये श्री गुरुसी। असे मनी व्याकुळित चिंते वेष्टीला असे बहुत गुरु दर्शनात जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला। निर्धार करुणी मानसी म्हणे पाहिन श्री गुरुसी अथवा सांडीन देहासी जडरूपे काय काज। ज्याचे नामस्मरण करिता दैन्य हानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणत असे। याची बोलाची या हेवा मनी धरोनी पहावा गुरुमूर्तीसी वाखाणावा कृपाळू बा सर्वभूती। अति व्याकुळ अंतःकरणी निंदा स्तुती आपुली वाणी कष्टला भक्त नामकरणी करिता होय परियेसा। गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात। त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांसी रक्षण दयानिधी। अंतःकरण स्थिरू नवहे बा श्री गुरु तू कृपा सागरू पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी। तू माता तू पिता तूची सखा भ्राता तूची कुळदेवता पारंपरी सदा कष्ट चित्ता काहो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी। त्रैमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांसी तूची दाता तुझवा चुनी आता असे कवण दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू। दिलिया वाचुनी न देऊ म्हणोनी असेल तुझे मनी सांग मज। समस्त महितळी तुम्हा विल्हे बळी त्याते हो पाताळी वैसविले। सृष्टीचा पोषक तूची देव एक तू ते मी मशक काय देऊ। बाळापाशी माता काय मागे ताता ऐक श्री गुरुनाया काय देऊ। सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाव नसे जाण दातृत्वासी। तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे। मेघाचीही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वान केवी करी। नेणी सेवा कैशी स्थिर नसे मानसी माझे वंशोवंशी तुझे दास। माझ्या पूर्ववंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी। आता मज जरी न देसी नरहरी जिंतोनी व्यवहारी घेई न जाणा। दिसतसे आता कठिणता गुरुनाथा दासवी अंकिता सनातन। आपुले समान असेल कवण तयासवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवकांसी। सेवकान बाळकांसी करू नये ऐशी कठीणता परियेसी बरवे न दिसे। बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अजाने मायेसी बारी जरी। माता त्या कुमरासी कोपे न धरी कैशी आलिंगोनी हर्षी संबोखी पा। माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पितयासी सांगे बाळ। पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संबोखिण। तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगू कवणा आता क्षमा करी। करुणा करी ऐसे वाणी ते तुझ पिसे अजुनी तरी कैशी कृपा नये। ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी। वत्सा लागी धेनु जैशी ठाकी भुवन तैसे श्री गुरु आपुण आले जवळी। येताची श्री गुरु मुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवणी चरण युग्मी। हृदय मंदिरात बैसवोनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी। आनंद भरित झाला नामांकित हृदये श्री गुरुनाथ स्थिरवाला। भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी। इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मंगलाचरणम नाम प्रथमोध्यायः। श्री गुरुदत्तार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 2। श्री गणेशाय नमः। त्रैमूर्ती राजा गुरु तूची माझा कृष्णा तिरी वास करू निवोजा। सुभक्त तेथे करीती आनंदा ते सूर स्वर्गी पाहती विनोदा। ऐसा श्री गुरु चरण ध्यात जाता भक्त नामांकित अति श्रमला चालत राहिला एका वृक्षातळी। क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा। रूप दिसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कासे पीतांबर देखा। येऊनी योगेश्वरू जवळी भस्म याविले कपाळी आश्वासुनी तयावेळी अभय कर देतसे। इतुके देखुनी सुषुप्तीत चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत येवेळी। मूर्ती देखिली सुषुप्तीत तेची ध्यातसे मनात पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची। देखून या योगीशाते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणत असे। कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी तुमचे नाव कवण मुनी कवण स्थानी वास तुम्हा।
सिद्ध म्हणे शिष्यासी तुवा पुसिले आंभासी वेद वाक्य साक्षीसी सांगेने एक एकचित्ते वेद चारी उत्पन्न झाले ब्रह्म याचे मुखे करुनी त्याची 5व पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यासापासूनी ऐकिजे समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारुनी सांगेन ऐका एकचित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरूपिला ब्रह्मदेवे कलियुगासी सांगे केवी कारणेसी आद्यंत विस्तारेसी निरूपिजे स्वामिया ऐक शिष्या एकचित्ता जधी प्रलयो झाला होता आदी मूर्ती निश्चिता होता वटपत्रशयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्रशयन बुद्धी संभवे चेतन आणिक सृष्टी रचावया जागृत होऊनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचनाधर त्या या कमळामधून उदयो झाला ब्रह्म आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्तांहुनी आपण बळी मजहुनी आणिक स्थूली कवळ नाही म्हणत असे हासोनिया नारायणू बोले गाढ शब्द वचनू आपण असे महाविष्णू भज म्हणे तयावेळी देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा संतोषुनी नारायण निरोप दिधला अति गहन सृष्टी रचिगा म्हणूनी आज्ञा दिल्ली तयेवेळी ब्रह्मा विनवी विष्णूसी नेणे सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणत असे ऐकुनी ब्रह्मयाचे वचनू निरोपिती त्यासी महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देता झाला तयेवेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेणेची परिरणी स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे खुण सृष्टी रचावी तयापरी या वेदमार्गी सृष्टीसी रचिगा बहाया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्म्या रची सृष्टीते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिज उपजविले कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एक एकांती निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी बोलावनी कृतयुगासी निरोपी ब्रह्म्या परियेसी तुवा जाऊनी भूमीसी प्रकाश करी आपणाते एकोनी ब्रह्म्याचे वचन कृतयुगाले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण एका श्रोते एकचित्ते असत्य नेणे कधी वाचे वैराग्य पूर्ण जाणीसाचे यज्ञोपवीत आभरण त्याचे रुद्राक्ष माळा कर कंकणे येणे रूपे युगकृत ब्रह्म्यासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते न साहित्य ऐक कवणे परिवतवी एकोणी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्म्या आपण तुवा वतवी सत्वगुण कचित काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावनी त्रेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्म्या परियेसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्यांचे सांगेन असे त्याची स्थलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांसी हाती देखा कुश समिधा असे धर्म प्रवर्तक सदा बसी ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावनी ब्रह्म्या हर्षी निरोप देती द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी एका श्रोते एकचित्ते खड्ग खटवांग धरुणी हाती धनुष्य बाण येरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसा निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्म्या देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्म्याचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतःकरणी पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुनी ठाई ठाई पडत असे वृद्धा आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुनी शिष्ण येत ब्रह्म्या सन्मुख जिव्हा धरुनी उजवे हाती नाचे कली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्म्या पुढे उभा राही काय निरोप म्हणूनी देखुनी तयाचे लक्षण ब्रह्म्या हासे अतिगहनी पुसत असे अति विनोदाने लिंग जिव्हा का धरिली कलियुग म्हणे ब्रह्म्यासी जिंकीन समस्त लोकांची लिंग जिव्हा रक्षणारांची हारी असे आपणाते एकोनी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्म्या आपण भूमीवरी जाऊन आपुले गुण प्रकाशी ब्रह्म्या सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एकशत पूर्व युगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी मग होय तयांसी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्टती क्षिती बहु दिवसपर्यंत आता ऐसे नव्हे जाण स्वल्प आयु मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणून या त्यांची तुवा सहाय्य होऊनी वर्ततसे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्म्याचे वचन कली म्हणतसे नमुना
स्वामींनी निरोपिले जे जन तेईची माझे वैरी असती. काळ्यात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्मवासना. पुण्यात्म्याच्या अंतःकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी. कलीचे वचन ऐकुनी ब्रह्मा हासे अतिगहनी. सांगत असे विस्तारानी उपाय कलिसी रहाटावया. काळ वेळ असती दोन्ही तुझ सहाय्य होऊनी. येत असती निर्गुणी तेहीची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन तेहीची वैरी तुझे जाण. मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पापपुण्यासी विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्य राशी तेची जिंकिती तुझ. या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी. जे जन साहतील तुझी कुरी तेची ईश्वरी ऐक्य होती. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीत असे प्रश्न. कैसे साधूचे अंतःकरण कवण असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळी एक चित्ते ऐक कली. सांगेन ऐका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोनी अंतःकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन. दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरांसी. माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिला धेनुसी भजणारांसी दोष न लगे तुझा. वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी. आज्ञा माझी आहे ऐसी तयांसी बाधू नको कली. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर त्यांची तू बाधू नको. कली विनोदी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी. कवण गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण रेफः पापस्य दाहकः. उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित. त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी. गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता. ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वरन राखे परियेसी. ईश्वरू कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुरेवः परंतत्वं तस्मात् गुरुम उपाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णू. गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रयावा. या कारणे श्री गुरुसी भजावे शाखा मार्ग ऐसी. तीर्थव्रत योग तपासी ज्योतिः स्वरूप असे जाणा. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसी सर्व रुद्धी. कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी. वृक्ष असती नानापरी पुण्य नाभी मृग वस्ती. ब्रह्मऋषी आदी करोनी तप करीती तयास्थानी. तयांत वेद धर्म म्हणोनी पैल पुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती. त्यांत दीपक म्हणजे ख्याती शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अति निपुण तया गुरु सेवा करिता. वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांची बोलावोनी. पुसतसे संतोषोनी ऐका श्रोते सकळजन. बोलावोनी शिष्यांची म्हणे गुरु परियेसी. प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोप देसी. अंगीकारू भरवंसी आम्हासी तू तारक. ऐकोनी शिष्यांचे वचनी संतोष झाला वेदधर्ममुनी. संदीपका ते बोलावोनी सांगत असे परियेसा. ऐका हो शिष्य सकळीक आमचे पूर्वार्जित असे एक. जन्मांतरी सहस्त्राधिक केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता. काही असे शेष आता भोगिल्या वाचुनी न सुटे जाणा. तपासामध्ये जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आड रिघत. याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही आपुले पाप निष्कृती नाही. हे निश्चित करोनी पाही भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी. पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यांत कवणा असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी. या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक. बोलत असे अतिविवेक तया गुरु प्रति देखा. दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करिता देहनाशी. न करावा संग्रहो दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू. वेदधर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी. क्षालन करावे पापासी अथवा वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित्त आपुले देही भोगोनी त्वरित. पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नव्हे आपणासी. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीन स्वशक्तीसी. याची कारणी पाप पुण्यासी विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्य राशी तेची जिंकिती तुझ. या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी. जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीत असे प्रश्न. कैसे साधूचे अंतःकरण कवण असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळी एक चित्ते ऐक कली. सांगेन ऐका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोनी अंतःकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन. दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरांशी. माता पितासे सेवकांशी अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिला धेनुसी भजणारांशी दोष न लगे तुझा. वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी. आज्ञा माझी आहे ऐशी तयांसी बाधू नको. गुरु सेवक असती नर पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर त्यांसी तू बाधू नको. कली विनवी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी. कवण गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण.
गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफः पापस्य दाहकः. उकार विष्णू अव्यक्त, ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित, त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणोनी सांगे कलिसी. गुरु पिता गुरु माता, गुरु शंकरु निश्चिता, ईश्वर होय जरी कोपता, गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी, ईश्वर न राखे परियेसी. ईश्वरु कोपेल जरी त्यासी, श्री गुरु राखेल निश्चित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरः, गुरुरेवः परंतत्वम, तस्मात् गुरुमुपाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र महाविष्णू, गुरुची ब्रह्म कारण, म्हणोनी गुरु आश्रयावा. या कारणे श्री गुरुसी, भजावे शास्त्र मार्ग ऐसी. तीर्थ व्रत तपासी, ज्योती स्वरूप असे जाणा. गुरु सेविता सर्व सिद्धी, होती परियेसी सर्व रुद्धी. कथा वर्तली अनादी, अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी, आंगीरस ऋषीचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी, पुण्य नाभी मृग वसती. ब्रह्म ऋषी आदिक करोनी, तप करीती तया स्थानी. तयांत वेद धर्म म्हणोनी, पहिल पुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती. त्यांत दीपक म्हणीजे ख्याती, शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अति निपुण, तया गुरु सेवा करिता. वेदधर्म एके दिनी, समस्त शिष्यांसी बोलावूनी, पुसतसे संतोषोनी, ऐका श्रोते सकळजन. बोलावूनी शिष्यांसी, म्हणे गुरु परियेसी. प्रीती असेल जरी तुम्हासी, तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुसी, जे जे स्वामी निरोपा देसी. अंगीकारू धरवंसी, आम्हासी तू तारक. ऐकोनी शिष्यांचे वचनी, संतोष झाला वेदधर्ममुनी. संदीपकाते बोलावुनी, सांगत असे परियेसा. ऐकाहू शिष्य सकळिक, आमुचे पूर्वार्जित असे एक. जन्मांतरी सहस्राधिक, केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता, बहुत गेले प्रक्षाळिता. काही असे शेष आता, भोगीला वाचुनी न सुटे जाणा. तपस सामर्थ्य जरी उपेक्षा करीत, तरी पाप मोक्षासी आड रिघत. याची कारणे निष्कृती करीत, तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही, आपुले पाप निष्कृती नाही. हे निश्चित करोनी पाही, भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी, जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रतेसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी, न्यावे वाराणसी पुरीसी. पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यांत, कवणा असेल सामर्थ्य, अंगीकारावे त्वरित, म्हणोनी पुसे शिष्यांसी. या शिष्यांमध्ये एक, नाम असे संदीपक. बोलत असे अति विवेक, तया गुरु प्रतिदेखा. दीपक म्हणे श्री गुरुसी, पाप करिता देह नाशी. न करावा संग्रह दुःखासी, शीघ्र करावा प्रतिकारू. वेदधर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी. शालन करावे पापासी, अथवा वाढी विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित्त, आपुले देही भोगोनी त्वरित. पापा वेगळे न होता निरुते, मुक्ती नव्हे आपणासी. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीन स्वशक्तीसी, न गेला निर्वाण मठापासी. बोलावुनी समस्त देवांसी, सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य. कोठे त्यांचा असे वास, सांगावे मज प्रकाशोनी. सांगे ईश्वर विष्णूसी, आश्चर्य देखिले परियेसी. दीपक म्हणीजे बाळ कैसी, गुरुभक्ती करीतो अभिनव. गोदावरी तीरवासी, वेदधर्म म्हणीजे तापसी. त्याची सेवा अहर्निशी, करीतो भावे एकचित्ते. वर देऊ म्हणोनी आपण, गेलो होतो तया पाशी जाण. गुरुचा निरोप नाही म्हणोन, न घे वर परियेसा. तैसे तापसी योगियांसी, नव्हे मन वर द्यावयासी. बलात्कारे देता कैसी, वर न घेतो दीपक. तन मन गुरुसी समर्पुनी, सेवा करीतो संतोषोनी. त्रिमूर्ती गुरुची म्हणोनी, निश्चय केला मानसी देखा. समस्त देव माता पिता, गुरुची होय ऐसे म्हणता. निश्चय केला असे चित्ता, गुरु परमात्मा म्हणोनी. इतुके ऐकोनी शारंग धरू, पाहावया गेला शिष्य गुरु. त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला तयेवेळी. सांगितले होते विश्वनाथे, अधिकत्व दिसे आणिक बहुते. संतोषोनी दीपकाते, म्हणे विष्णू परियेसा. बोलावनी दीपकासी, म्हणत असे ऋषिकेशी. तुष्टलो तुझ्या भक्तीसी, वर माग म्हणत असे. दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखोनी आम्हासी. वर देसी परियेसी, कवण कार्या सांग मज. मी तर तुझ भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही. बलात्कारे येऊनी पाही, केवी देसी वर मज. ऐकोनी दीपकाचे वचन, संतोषी जाहला महाविष्णू. सांगत असे विस्तारोनु, तया दीपका प्रती देखा. गुरुभक्ती करीसी निर्वाणासी, म्हणोनी जाहलो संतोषी. जे भक्ती केली गुरुसी, तेची आम्हासी पावली. सेवा करिता माता पिता, ती पावे मज तत्वता. पती सेवा स्त्रिया करिता, तेची मज पावतसे. ऐसे ऐकोनी दीपक, नमिता झाला आणिक. विनवी तसे ऐक सिद्ध म्हणे द्विजासी. ऐक विष्णू ऋषिकेशी, निश्चय असे माझे मानसी. वेदशास्त्रादी मीमांसी, गुरु आम्हासी देणार. गुरुपासूनी सर्व ज्ञान, त्रिमूर्ती होती आम्हा स्वाधीन. आमुचा देव गुरुची जाण, अन्यथा नाही आपणासी.
सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा सत्य असे, त्याचे नि आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग. जो वर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज भजत असे परियेसा. संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू. तुची शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुची माझा. काहीतरी माग आता वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता दुसरेन आलो आपण देखा. दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी. गुरुभक्ती अधिक होय मानसी. तैसे ज्ञान मज द्यावे. गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे. या परते न मागे आणिके म्हणोनी चरणी लागला. दिधला वर शांग पाणी संतोषोनी बोले बाणी. अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होशी. तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी. आणिक जरी आम्हा पुसशी सांगेन ऐका एकचित्ते. जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीशी. तेणे आम्ही होऊ संतोषी तेची आमुची स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी. वाचिती जन भक्तीसी आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत. याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण. त्यामध्ये बुडताची क्षण केवी होय परियेसा. जयाचे हृदयी श्री गुरु स्मरण तोची त्रैलोक्य पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय. आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जोकावरू. फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारणे. ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने परियेसी. ब्रह्मा सांगत असे कलिसी एक चित्ते परियेसा. वर लाधोनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख. पुसतसे गुरु एक तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुलदीपका काय दिधले वैकुंठ नायका. विस्तारोनी सांगनिका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी वर दिधला ऋषिकेशी. म्या मागितले ऐसी गुरु भक्ती व्हावी म्हणोनी. गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरणी दृढ शुद्ध ऐसी. वर दिधला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी. संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू. जीविते तू होय स्थिरू काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे द्वारी नवनिधी. विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषे. येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह तत्क्षणेसी झाला गुरु वेद धर्म. भाव शिष्याचा पहावयास कुष्ठी झाला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पाप आहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहक जन्मीचे. सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी. तरीच तरीज भवारण्णी गुरुभक्ती असे येणे विधी. दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकर्णसह मानसी. तोची लाधे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य. गंगाधराचा नंदन करीतसे श्रोतया नमन. न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलांसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीयोऽध्यायः. श्री गुरुदेवा दत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणेपरी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी. संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती. जय जयाजी सिद्धमुनी तू तारकया भवारणी. संदेहा होता माझे मनी आजी तुवा फेडिला. एसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान. आनंदी झाले माझे मन तुझेनी धर्मे स्वामिया. कवणे ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू. हो आता तुमचा जासू म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोनी. आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान. सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांशी मनी आर्त. त्वरित होय साध्यांत गुरुचरित्र ऐकता. धनार्थियाशी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन. कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळी. जे भक्तीने समस्त एक पठिती ऐकती मनुष्य लोक. काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती. ग्रह रोगादी पीडन न होत व्याधी कढी जाण. जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरमवसी. ब्रह्महत्यादी पापनाशी एक चित्ते ऐकता. इतुके ऐकोनी ते अवसरी नामधारक नमस्कारी. स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेट लागी मज जगत ज्योती. होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे. गुरुचे महिमान ऐकू कानी सांगीजे स्वामी विस्तारोनी. अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी. इतुक्या अवसरी सिद्ध योगी अभय करी. धरुनिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना. अमरजा संगम भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी. कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोनी सांगे ज्ञानोदय. ऐकुनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन. क्षणक्षणा करी नमन करुणा वचने करुनिया. जिमी संसार सागरी बुडलो तापत्रयपुरी. भक्षिले क्रोधादी जलचरी. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणेपरी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी. संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती. जय जयाजी सिद्धमुनी तू तारकया भवारणी. संदेहा होता माझे मनी आजी तुवा फेडिला.
ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझेनी धर्मे स्वामिया कवणे ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू हो आता तुमचा जासू म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर्त त्वरित होय साध्यांत गुरुचरित्र ऐकता धनार्थीयाशी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळी जे भक्तीने समस्त एक पठिती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती ग्रहरोगादी पीडन न होत व्याधी कढी जाण जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरमवसी ब्रह्महत्यादी पापनाशी एक चित्ते ऐकता इतुके ऐकोनी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेट लागी मज जगत ज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे गुरुचे महिमान ऐकू कानी सांगीजे स्वामी विस्तारोनी अंधकार असता रजनी सूर्योदया परिकरी इतुक्या अवसरी सिद्ध योगी अभय करी धरुनिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना अमरजा संगम भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोनी सांगे ज्ञानोदय ऐकुनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणक्षणा करी नमन करुणा वचने करुनिया जिनी संसार सागरी बुडलो तापत्रयपुरी भक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्ठिलो ऐशी कृपा उपजवोनी बिनवी तसे नामकरणी मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तये काळी तव बोलिले सिद्धमुनी उठवी तसे आश्वासोनी न धरी चिंता मनी साकडे फेडी न तुझे आता ज्यांसी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टिती श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्ठनी संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी त्या गुणे हा भोग भोगिसी नाना चिंते व्याकुळीत सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा सागर तुझ रुपेक्षी सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संहेद सांडूनी एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे स्वामींनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगेंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साविला हिंडता आलो सकळ क्षिती नव्हे कवणा ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तृते देखिले आजी आम्ही ज्यासी इह परत्रीची असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करून या दृढ एक चित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लागेल चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु वेद शाख संमत जाणू अवतार जाहला त्रयमूर्ती आपणू धरोनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होऊनी येती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्त जन तारावया एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेल साक्ष आता तुझ अंबरीश म्हणीचे द्विज एकादशी व्रताची एकाज विष्णूसी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चयी करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी द्वादशीसी पातला ऋषी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरीशास अभिवंदोनी अर्घ्यपाद देऊनी पूजा केली उपचारे विनवी तसे ऋषेश्वरासी शीघ्र जावे स्नानसासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीती विधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणूनी पारणी केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वांनी पाक केला रुचीसी तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केले सिका अतिथी वीण दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजे स्मरला शारंगधर करावया भक्तांचा कैवार टाकुनी आला वैकुंठा शापिले ऋषीने द्विजासी जन्मावे गा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ मुभा ठेला मिथ्या नव्हे रुचीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्त वत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीना आपुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमी भार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमी भार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारुनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारुनी भूमीसी नाना स्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तुवा ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे
आणिक एक सांगे न तुझं विनोद झाला असे सहज अनसूया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरोनी आले पुत्र झाले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी देव येती कपटवेशी पुत्र झाले तया. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती ऐकूनी सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी. आठवत असे तुझ्या प्रश्नी आदि मध्यावसानक. प्रश्न केला बरवानिका सांगेन तुझ विवेका. अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोनी. पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वांठाई. आपो नारायण म्हणोनी पाही वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण आपण सर्वांठाई वास पूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ. तेची ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणे ब्रह्म्यासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली द्वैका. एक आकाश एक भूमिका होऊनी ठेली शकले दोन्ही. ब्रह्मा तेथे उपजून रचिली 14 भुवने. 10 दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजली मानसी. नामे सांगेन परियेसी 7 जण ब्रह्मपुत्र. मरीची अत्रि अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि तेथुनी पीठ गुरु संतती. सांगेन ऐक एक चित्ती सौभाग्यवंता नामधारका. अत्रि ऋषीची भार्या नाम तिचे अनसूया. पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाणा. तिचे सौंदर्य लक्षण वर्ण शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत. स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळूनी त्रिमूर्ती पाशी जाऊनी. विनविताती प्रकाशोनी आचार अत्रि ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामिया पतिव्रता स्त्री अनसूया. आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारोनी. माणोनी मंद मंद तपतसे अग्नी झाला अतिभीत. शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित. मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवनी देखा. नम्र जाहली तिचिया पादुका. शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीतसो. नेणो घेईल कवण स्थान कवण बेवाचे हिरोन. एखाद्या ते वर देताची जाण तोही आमुते मारू शके. त्यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय. जाईल आमुचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्हा सांगू आलो. न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी. तिच्या द्वारी अहर्निशी राहू चित्त धरुनी. ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती महाक्रोचे कांपनी. चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता म्हणताती. व्रतभंग करूनी तिसी ठेवूनी येऊ भूमीसी. अथवा वैवस्वतालयासी पाठवू म्हणून निघाले. सत्व पहावयासतीचे त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे. आश्रमात आले अत्रीचे अभ्यागत होऊनी. ऋषी करावया केला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण. अनसूयेसी आश्वासून अतिथी आलो आपण म्हणती. क्षुधे करूनी बहुत पिडोन आलो आम्ही अतिथी. त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणिका ठाया. सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत. ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनसूये. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकिले आम्ही. ठाकोनी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकोनी अनसूया नमन केले अतिविनया. बैसकार करूनिया शालन केले चरण त्यांचे. अर्घ्य पाद्य देऊनी त्यांची गंधाक्षता पुष्पेसी. सवीची म्हणतसे हर्षी आरोगण सारीजे. अतिथी म्हणती तये वेळी करोनी आलो आपण आंघोळी. ऋषी येती बहुता वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वासना पाहुनी अतिथीते काय केले पतिव्रते. ठाय घातले त्वरिते केला तेथे वैसकार. वैसवोनिया पाटावरी घृतेसी पात्र अभिधारी. घेऊनी आली आपण क्षीरी शाक पाक तयेवेळी. तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी. देखोनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि तवसे. नग्न होऊनी आम्हासी अन्न वाढावे परियेसी. अथवा काय निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकोनी अतिथींचे वचन अनसूया करी चिंतन. आले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी. अतिथी विमुख तपोहानी पती निरोप केवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ खळ. पतीचे असेल तपफळ तारील मज म्हणतसे. ऐसे विचारोनी मानसी तथास्तु म्हणे तयासी. भोजन करा स्वचित तेसी नस वाढीन म्हणतसे. पाकस्थाना जाऊन यापळ चिंतन करी पतीचे चरण. वस्त्रे फेडोनी झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी. नग्न होऊनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका. तव तेची जाहली बाळका ठायान पुढे लोळती. बाळके देखोनी अनसूया भयचकित होऊनिया. पुनरपी वस्त्रे नेसोनिया आली तया बाळकांपाशी. रुदन करीती तिन्ही बाळ अनसूया राहवी वेळोवेळ. क्षुधार्त झाली केवळ म्हणून कडे घेतसे. कडे घेऊनी बाळकांसी स्तनपान देतसे हर्षी. एका सोडोनी एकासी निवारण करी क्षुधेचे. पाहे पान वलकाय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले. स्तनपान मात्री क्षुधा गेली तपफळ ऐसे पतिव्रतेचे.
ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग निजाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचणे अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचणे अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र स्तनपान करवी अनसुया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनसुया ऐशी अत्रीची रमणी न होती मागे ऐकली कवणी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊनी बाळकांसी खेळवी तसे तिन्ही नासी घालुनी बाळका पाळणेसी पर्यंत गाय तये वेळी पर्यंत गायी नानापरी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संभुख हितसे त्रिमूर्तीसी इतुके होता तये वेळी माध्यान्ह काळी अतिथी वेळी अत्री ऋषी अति निर्मळी आला अत्री आश्रमा आपुले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखिली अनसुया गात कैची बाळे ऐसे म्हणत पुसतसे तये वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तये वेळी बाळे राहिली पाळणेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्री ऋषी अनसुया सत्यपतिव्रता तुष्टलो तुझिया भक्तीसी वर माग जे इच्छिसी अत्री म्हणतसे सतीसी जे वांछिसी ते माग आता अनसुया म्हणे अत्रीसी प्राणेश्वरू तुची होसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमुच्या घरी राहावे आमुच्या पुत्रांपरी हेची मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एकरूप ऐसे वचन ऐकोनी वर दिधला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणोनी आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनसुया पोशी बाळकांपरी नामे ठेविली प्रीती करी त्रिवर्गाची पर्येसा ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वराते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनसुयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माता भिमुखा निरोप मागती कवतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणोनी निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास आमुते नित्य दर्शन तुम्हां चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हांते धरोनी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणोनी सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमयम जगत राहिल धरोनी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाले अनसुयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय ऐका मूळ पीठ श्री गुरुचे ऐसे परी सिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुनी प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागती अवतार जाहले गुरु कवणे परी निरोपावे विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार जाहले कैसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळा भिष्टे लाधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रैमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयापरणमस्तु श्री गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी अवतार झाले मानुषी भक्त जन तारावया ऐक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे विष्णू ऐका अंगीकारिले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे मत्स्य कूर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा होऊनी मागती जन्म गवळिया घरी गुरे राखी वस्त्री फेडूनी झाला नग्र बौद्ध रूपी झाला आपण होऊनी कलंकी अवतार जाणा तुरुंगारूढ काय आवडी भक्त जन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगरांकारणी भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसी एक विप्र वनिता आराधिले श्री विष्णुवत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा पीठापुर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाखेसी नाम आपण राजजाण त्याची भार्या नाम सुमता असे आचारे पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे ऐसे असता वर्तमानी पतिसेवा एक मनी अतिथी पूजा सगुणी करी निरंतर परियेसा वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी श्राद्ध होते अमावस्येसी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घालीते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयेवेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाखविले अति गहनी पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे दत्तात्रेय म्हणती तियेसी मागवो माते जे वांछेशी जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणितले ऐकोनी स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतन विनवी तसे कर जोडून नाना परिस्तवोनिया जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मनी असे आरता पुरवावी ते देवराया आता माते वरदेसी वासना असे मानसी न भावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना तुवा पुरवावी जगत जीवना अनाथा तारका नारायणा म्हणूनी चरणी लागली
ऐकोनी तिचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण कर धरुनी आश्वासोन माग जननी म्हणत असे. तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला. मज पुत्र झाले बहुत नभती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन. भावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा जगद्वंद्य देव सदृशा तुम्हा सारिखावतारा. ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांसी. तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसी उद्धरील तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याची आबोली येरवी न राहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अतुर्बळी तुमचे दैन्य हरिल. इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी विस्मय करीत असे मानसी विप्रवनिता तये वेळे. विस्मय करुनी घरात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रेय. माध्यान्ह समयी अतिथी काळी दत्तात्रेय येता ती तये वेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घालिजे. दत्तात्रेयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खुण त्याचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात. ऐकोनी सतीचे बोला विप्रमनी संतोषला म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त. करुणी कर्म पितरांचे नामी समपवी विष्णू सियामही साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृगण समस्त निधरी झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार. ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करुनी केले जातकर्म तयेवेळी. मिळवोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तयेवेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्त जन तारावया. वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला विजोत्तम बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी करिता झाला तये वेळी. ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळीक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणंत. आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांसी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांसी. वर्तता ऐसे परियेसी झाला संवत्सर घोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा. विचार करीती पुत्रासवे वारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन. कराल विवाह माझा तुम्ही सांगू ऐका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असे नमी काम्य आमुचे तिये जवळी. ते स्त्रिये वाचुनी आणिक नारी समस्त जाणा माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरु म्हणती तये वेळी. आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचोनी नारी हा बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे. श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रैमूर्ती कैसे पितया ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथासी. ऐकुनी पुत्राचे वचन आठविले पूर्वसूचन भिक्षुके सांगितले जी खुण सत्य झाली म्हणत असे. न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता. निश्चय करुनी आपुले मनी पुत्रासी म्हणती जनक जननी हो तू आशाबद्ध होऊनी प्रतिपाळसी म्हणून या. ऐसे मनी व्याकुळित डोळा निघती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेहे करून या. देखोनी मातेचे दुःख संभूखितसे परमपुरुष उठवोनी आपुल्या करकमळिके अनुपात पुसत असे. अहो माते न करी चिंता जे जे वांछिसी ते देईन आता दृढ करून या चित्ता राहा सुखे नांदत. बारे तुझ करिता आपण दुःख विसरडे संपूर्ण रक्षिसी आम्हा म्हातारपणी दैन्या वेगळे करीसी म्हणून. पुत्र असती आपणा दोन्ह पाय पांगुळ अक्षहीन यांते पोसावे आता कवणे आमुते कोण रक्षील. ऐकुनी जननीचे वचन अवलोकितसे अमृत नयने पुत्र जाहले दोघे सगुण आली दृष्टी चरणादिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण दोघे येऊनी लागती चरणा कृतार्थ झालो म्हणून या. आश्वासुनी तये वेळी दिधला वर तत्काळी पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी श्रियायुक्त सनातन सेवा कराल जनक जननी पावाल सुख महाज्ञानी इह सौख्य पावुनी भाल मुक्त हे निश्चित. ऐसे बोलोनी तयांसी संभूखितसे मातेसी पाहुनी दोघा पुत्रांसी राहता सौख्य पावाल. पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरिओ मानसी कन्या पुत्र होतील त्यांसी पौत्र पुत्र पहाल नयनी. अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपारी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री. आमुची अवज्ञा न करिता निरूप द्यावा अवो माता जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधुजना. सांगोनी माता पित्यांसी अदृश्य झाला परियेसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे. निघाला तेथुनी बदरीवना भेटी घेऊनी नारायणा अवतार असे आपणा कार्याकारण मनुष्य देही. दीक्षा करावया साधुजना तीर्थ हिंडतसे आपणा मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी. ऐकोनी सिद्धाचे वचन विनवी नामधारक आपण ते परियेसा श्रोते जन म्हणे सरस्वती गंगाधरो. इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथनम नाम पंचमोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती अवतार होऊनी आपण
तीर्थे करावया किं कारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तया स्थान ऐकुनी नामधारकाचे वचन संतोष जाहला सिद्ध आपण सांगत असे विस्तारोन गुरुचरित्र परियेसा दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजनांना दीक्षा करणे उपदेशी तसे हितार्थ विशेष तीर्थ आपुले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याची कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तये स्थानी गोकर्णीचे महात्म्य सांगत असे अनुपम्य एकचित्त करुणी नेम एक शिष्य नामधारका महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे ऐका आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठिले पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या नामतियेचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळी नित्य करी लिंग पूजन पूजेविण नेधे अन्न ऐसे क्रमिता एक दिन न मिळे लिंग पूजेसी व्रतभंग होईल म्हणोनी मृत्तिका लिंग करुनी पूजित होती संतोषोनी भक्तिपूर्वक अवधारा तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दशशिर आला तेथे वेगवत्तर माता दर्शन करावया नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करीसी सांगत असे विस्तारेसी पूजिते लिंग मृत्तिकेचे रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणविशी मृत्तिकेचे लिंग पूजेसी अभाग्य आपुले म्हणतसे मागुती म्हणे तियेसी पूजेल्या फळे कायसी कैकरा सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेसी कैलास आणुनी तुझपाशी दिलले तरी होय कैसी सायास कावो करीतीयसी ऐसे म्हणत असे रावण माते सवे करी पण आणि न त्वरित उमा रमण कैलासा सहित लंकेसी पूजा करीवो स्वस्थ चित्तेसी मृत्तिका लिंग असे कायसी म्हणून निघाला त्वरितेसी मनोवेगे निशाचर पावला त्वरित शिवपुरासी शुभ्र पर्वत रम्यासी धरोनी हालविते क्रोधेसी वीस बाहू भुजा बळे आंदोलले कैलास भुवन उपटी तसे तो रावण दाही शिरे टेकवून उचलीन म्हणे उल्हासे शिर लावूनी पर्वतासी कर टेकवूनी मांडीसी उचलिता झाला प्राणेसी पाताळ सप्त आंदोलले फणा चुकवी शेष आपण कुर्म भ्याला कापोन भयचकित देवगण अमरपुर कापतसे कैलासपुरीचे देवगण भयवीत झाले कापोन भयचकित गिरिजा आपण होऊनी गेली शिवापाशी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी आंदोलतसे भारेसी पडो पाहते निर्धारी ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी रावण भक्त माझा परियेसी खेळतसे भक्तीने ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्ष शूलपाणी समस्त देवगणांते ऐकुनी उमेची विनंती शंकरे चेपिले वामहस्ती 10 शिरे भुजे विसासहिती दडपलासे गिरीच्या तळी चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यातसे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणोनी त्राही त्राही पिनाक पाणी जगदरक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैचे भक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती ऐकुनी त्याची विनंती चेपिले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला तेथुनी लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार शिरछेदोनी धरिले करी तंतू लाविले निज अंत्रे वेद सहस्र एकवचनी वर्णक्रमादी विस्तारोनी सामवेद अतिगायनी समस्त रागे गातसे शिर कापुनी आपुले देखा यंत्र केले कर कमलिका शिरा काढुनी तंतुका रावणेश्वर गातसे समयासमयी आलापन करी दशशिर आपण प्रातकाळी करी गायन अष्टरागे परियेसा ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमौळीची भक्ती तई रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निज रूपे अतिहर्षी उभा राहुनी सन्मुख पंचवक्त्र त्रिनेत्रेसी 10 भुजा स्वरूपेसी उभा राहुनी संतोषी मागवर म्हणत असे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझपाशी लक्ष्मी माझे घरची दासी 8ही निधी माझे द्वारी चतुरानन माझा जोशी 33 कोटी देवहर्षी सेवा करीताती अहर्निशी सूर्य चंद्र वरुण वायू अग्री सारिखा सेवा करी वखे धूतसे अति कुसरी यम माझा आजाधरी निरोपा वेगळा न भारी कवणा इंद्रजिता सारिखा पुत्र कुंभकर्णा सारिखा भ्रात्र स्थान माझे समुद्रात कामधेनु माझ्या घरी सहरत्र कोटी आयुष्य मज समान नाही दुजा आलो असे याची काजा कैलास नेईन लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजावे तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपामूर्ती दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असेल पूजेसी काय करीशी कैलासासी आत्मलिंग देईन तुझ जे जे मनीची वासना पुरेला ऐसे जाणा लिंग असे माझा प्राणा म्हणून दिले रावणासी पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करोनी रुद्राभिषेके करोनी पूजा करी एक चित्ते वर्षे 3 जरी पूजिसी तुची माझे स्वरूप होसी जे जे मनी इच्छिसी पावसी त्वरित अवधारी हे लिंग असेल जयापाशी मृत्यू नाही परियेसी दर्शन मात्रे 6 दोषी त्वरित जातीला अवधारी ठेवू नको भूमीवरी जोवरी पाविजे तुझी नगरी वर्षे 3 पूजा करी तुची ईश्वर होशील इनके होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघोनी गेला वेगे सत्वर अमरपुरी इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्थ चित्ते बैसलासी अमरत्व दिधले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंगे दिघले कर्पूर गौर आणिक विधला असेवर तुची ईश्वर होशील वर्षे 3 पूजिलियासी तुची माझे स्वरूप होसी तुझे नगरीच कैलासी मृत्यू नव्हे तधी तुझ ऐसा वर लाधोनी
रावण गेला संतोषोनी 33 कोटी देव कोठुनी सुटतीला आता तुम्हासी ऐसे वचन ऐकोनी इंद्र भ्याला कापोनी नारदासी विनवी कर जोडूनी काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्रासी उपाय करावे त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्म्यापाशी तो यासी उपाय करील निर्धारी इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोकात त्वरित विस्तारुनी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्म्यासी ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यावेरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारी विरिंची म्हणे विष्णुसी प्रतिकार करा वेगेसी कारणे असे तुम्हासी राम अवतारी परियेसा ऐसे विनवी चतुरानन तव श्री विष्णू म्हणे कोपोनी कार्य नाशिले म्हणूनी निघाला झडकरी कैलासासी विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा काय करीसी प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णुसी तुष्टलो त्याचे भक्तीसी विसर पडिला आम्हासी संतोषोनी दिधले प्राणलिंग आपुले शिर छेदोनी देखा वीणा केल्या स्वहस्तिका सप्तस्वरे वेदादिका गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी भुली पडेली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता तुही ऐसे वर देता आम्हासी सायास होता बहुता दैत्य उन्मत्त होता ती देवद्विजादी लोकांची पीडा करिता ती बहुवसी याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा कधी दिधले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णुसी 5 घटी झाल्या देखा ऐकताची शिववचन केला उपाय नारायण चक्र पाठविले सुदर्शन सूर्य आड भावयासी बोलावुनी नारदासी सांगतसे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेसी जातो लकेसी रावण मार्गी जाऊनी कासी विलंब करावा परियेसी जाऊ न द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावणा चाड तुम्ही जाऊनी या दृढ विलंब करावा तयासी ऐसे ऐकून या श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमिता लंकानाथ नारदाले पाठवुनी विष्णू विचारी आपुले मनी गणेश्वरा ते विनवुनी पाठवू म्हणे विघ्नासी बोलावुनी गणेशाई सांगे विष्णू परियेसी कैसा रावण तुझशी सदा उपेक्षित तुझशी बाळकपणे तुवा जावे शिष्य रूपे करुणा भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी संध्या समयी तुझे हाती लिंग देईल विश्वासरीती को ठेवावे क्षिती लिंग राहील तेथेची लिंग गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्म्य गाढे उभा ठेला राखे चोढे दारुण हस्त मस्तकेसी म्हणे कोठुनी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी संतोषविले चंद्रमौळी प्रसन्न होऊन या आम्हासी लिंग दिधले पर्येसी आणिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथा दैव अधिक तुझे आता लिंग लाधलासी अमृता जाणो आम्ही आयंत लिंग महिमा ऐककानी जे पूजितीला वर्षे तीनही तेची ईश्वर होतील निर्गुणी वरद मूर्ती तोची होय लिंग असे जये स्थानी तेची कैलास असे जाणी महत्व होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी असे आणिता अपार महिमा सांगेना ऐका एक नेमा रावण म्हणे कार्य आम्हा जावे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तयेवेळी सूर्यास्तमाना आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्र वेद आचरसी संध्याकाळी मार्ग क्रमेसी वाटेस होईल तुझ निशी संध्या लोप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयेसी पुसोनिया रावणासी गेला नदी तीरा नारद रावण चिंती मानसी व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणतसे ईश्वरे सांगितले आपणासी लिंग न ठेवावे भूमीसी संध्या समय झाला निशी काय करू म्हणतसे तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बाळकापरी हिंडतसे नदी तीरी देखिले रावणे तयेवेळी हासोनिया लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर सांग बाळा कवणाचा कुमर प्रीती भावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुसशी जटाधारी भस्मांगेसी रुद्राक्ष माळा असे देखा शंकर म्हणती तयासी भिक्षा मागे अहर्निशी वृषभारूढ उमा सरसी जननी माझी जगन्माता इतके ऐकोनी लंकानाथ त्या बाळका ते संभोखित लिंग धरी ऐसे म्हणत संध्या करीन तववरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग पर्येसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणतसे तुझे लिंग असे जड आपण बाळक असे वेड न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुम्हासी नाना परी संबोखित लिंग देत लंकानाथ संध्या करण्या आपण त्वरित समुद्र तीरी बैसला ब्रह्मचारी तडीशी उभा विनवितसे रावणासी जड झाली आपणासी ठेवीन त्वरित भूमीवरी वेळ 3 पर्येसी बोलाविन तुम्हासी वेळ लागील या पर्येसी ठेवीन आपण भूमीवरी ऐसा निर्धार करुणी उभा गणेश लिंग धरुणी समस्त देव विमानी वैसोनी पाहती कौतुक अर्घ्य समयी रावणासी बोलावी गणेश पर्येसी जड झाली आपणासी लिंग घे गा म्हणत असे न्यासपूर्वक अर्घ्य देखा रावण करीतो अति विवेका हाती दाखवितो बाळका येतो राहे म्हणूनी आणिक एक क्षण पाहुनी गणेश बोले वेळ दोन्ही जड झाले म्हणूनी शीघ्र यावे म्हणत असे न ये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरुनी लिंग ठेविले स्थापुनी संतोष जाहला गगनी पुष्पे वर्षती सुरवर अर्घ्य देवोनी लंकेश्वर निघोनी आला सत्वर
मग लिंग देखिले भूमीवर मनी विकळ झाला. आवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका. हास्य वदने रडे तो देखा भूमीवरी लोळत असे. म्हणे माझ्या पितयासी सांगेना आता त्वरितेसी. का मारिले बाळकासी म्हणून निघाला रडत देखा. मग तो रावण काय करी लिंग धरोनी दृढ करी. उचलू गेला नाना परी भूमी सहित हलत असे. कापे धरणी तयावेळी रावण उचली महाबळी. न ये लिंग शिरा आफळी महाबळी राहिला. नाम पाविले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे. मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार जाहले देखा. ऐसे करोनी लंकानाथ गेला मागुती तप करीत. ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले. इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठोध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्णीचा महिमा आम्हासी. विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवणावर जाहला. समस्त तीर्थे सोडूनी श्रीपाद गेले किंकारणी. पूर्वी आराधना केली कवणी पुराण कथा सांगमज. सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी. सांगेन तुझ विस्तारेसी एक चित्ते ऐकावे. पूर्व युगांतरी इक्ष्वाकु वंशी मित्रसह राजा पर्येसी. प्रतापवंत क्षत्रिय वंशी सर्व धर्मरत देखा. असथ राजा एके दिवशी विनोदे निघाला पारधीसी. प्रवेश जाहला अरण्यासी वास सिंह शार्दुलाचा. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत. भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक. राजा देखोनी तयासी शरजाळ वर्षे कोपेसी. मूर्छला येऊनी धरणीसी पडिला दैत्य तयेवेळी. दैत्य वधिता तयेवेळी होता त्याचा बंधू जवळी. आक्रंदतसे प्रबळी बंधू शोके करुनिया. प्राण त्याजिता निशाचरू बंधुसी म्हणतसे येरू. तू जरी होशील सहोदरू सूड माझा घ्यावा त्वरित. असे बोलुनी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी. अनेक माया तयापाशी नर रूप धरिले तयावेळी. रूप धरुनी मानवाचे सौम्य वाणी बोले वाचे. सेवकत्व धरिले राजयाचे अति नम्रत्वे बोलोनिया. समस्त मृग मारुनी दुष्ट जीव छेदुनी राजा आरा परतोनी आपुले नगरा पर्येसा. असे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले पर्येसी. आमंत्रण सांगे ऋषींसी वशिष्ठादी मुनिवरा. ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक. कपटी होता जो सेवक तया स्थानी ठेविला. राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वसशी. जे जे मागतील भाणवसी सर्व आणुनी त्वा द्यावे. अंगीकारोनी तो सेवक नर मांस आणुनी देख. कापट्य भावे करवी पाक. केली शाक तयावेळी. खाय घालिता ऋषीश्वरांसी पहिलेच वाढिले नर मांसासी. पाहताची कोपला वशिष्ठ ऋषी दिधला शाप तयेवेळी. वशिष्ठ म्हणे रायास नर मांस वाढिले आम्हास. त्वरित होगा ब्रह्म राक्षस म्हणून कोपे तयावेळी. शाप देताची तयेवेळी राजा कोपला अतिप्रबळी. अपराध नसता आम्हा जवळी वाया शापी लेती का. नेणे मांसपाक कवणे केला माझा निरोप नाही झाला. वृथा आमुते शाप दिधला आपण शापीन म्हणत असे. उदक घेऊनी अंजुळी शापावया सिद्ध झाला तयेकाळी. तव राजस्त्री येऊनी जवळी वर्जिती जाहली पतीसी. पतीसी म्हणे ते नारी गुरुसी शापिता दोष भारी. वंदुनी त्याचे चरण धरी तेणे तरशील भवसागर. मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण. अंजुळी उदक होते जाण पाडिले आपुल्या चरणावरी. शाप देता कल्मश पाणी पडिले राजयाचे चरणी. कल्मश पाद नाम म्हणूनी ब्रह्म राक्षस झाला तो राव. पतिव्रता राजमहिषी लागली वशिष्ठ चरणांसी. उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय कीजे. करुणा वचन ऐकुनी शांत झाला वशिष्ठ मुनी. वर्षे 12 क्रमुनी पुनरपी राजा होईल. उशाप देऊनी वशिष्ठ ऋषी गेला आपुले ठायासी. ब्रह्म राक्षस राजा पर्येसी होऊनी गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात. भक्षण करी अनेक जंतू पशुपक्षी मनुष्यादी करुण. असे क्रमिता तयेवनी मार्गस्थ दाम्पत्य दोनी. ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी देखिला राक्षस भयासुर. येऊनी धरिले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी. घेऊनी गेला भक्षावयासी विप्र स्त्री जाय समागमी. अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसाचरणी. राखे मजला अहेवपणी प्राणेश्वरासी सोडिपा. न भक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती. माते भक्षिगा सुखवृत्ती वल्लभाते सोडिपा. पतिविण राहती नारी जन्म वृथा दगडा परी. पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा. असे नानापरी देखा विप्र स्त्री करी महादुःखा. बोल न मानिता राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पतीसी भक्षिले देखुनी शाप दिधला ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा ऐक कानी शाप माझा निधारी. तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी. 12 वर्षे क्रमोनिया परिरमता तुवा स्त्रिये सवे. प्राण जाईल स्वभावे आम्हा अनाया भक्षिसी दुष्ट भावे. दुरात्मया तू राक्षसा. शाप देऊनी तयेवेळी पतीच्या अस्थी मिळवुनी सकळी. काष्ठे घालून या प्रबळी अग्रिप्रवेश केला तिने. ऐसे असता राजा देखा क्रमिली तेथे 12 वर्षा. पुनरपी राजा होऊ नये का आला आपुले नगरासी. विप्रखियेचे शापवचन प्रियसी सांगे ते खुण. रतिसंगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी.
ऐकोनी पतीचे वचन, मदयंती दुःख करी आपणा. मन करोनी निर्वाणा, त्यजू प्राण म्हणत असे. मदयंती म्हणे रायासी, संतान नाही तुम्हासी. आता कष्टला 12 वर्षी, प्रारब्ध आपुले न चुकेची. ऐकोनी सतीचे वचन, शोक वाटला अति गहन. अश्रू निघती लोचनी, केवी करू म्हणत असे. मंत्री वृद्ध पुरोहितासी, बोलाविता झाला परियेसी. ब्रह्महत्या घडली आपणासी, विमोचन होय कवणे परी. मंत्री वृद्ध पुरोहित, रायासी म्हणे ऐकमात. तीर्थे आचलावी समस्त, तेणे पुनीत होशील. असा करूनी विचारू, राजा निघे तीर्थ आचरू. सकळ तीर्थ परी करू, विधीपूर्वक करीत असे. ऐशी नाना तीर्थे करीत, ब्रह्महत्या सवे येत असे. अघोर रूपे असे दिसत, न वचे कवणे परी देखा. कष्टोनी राजा बहुता परी, निर्वाण होऊनी वनाभितरी. हिंडत पातला मिथिलापुरी, चिंताक्रांत होऊनिया. नगराबाह्य प्रदेशी, श्रमोनी राजा परियेसी. चिंतितसे मानसी, वृक्षछाये बैसोनिया. तव ऋषीश्वरा समवेत, जैसा सूर्य प्रकाशित. गौतम ऋषीश्वर ख्यात, अवचित तेथे पातला. देखोनी राजा गौतमासी, चरणी लोळे संतोषी. नमन करी अतिहर्षी, भक्तिभावे करुनिया. आश्वासुनी तयवेळी, गौतम पुसे करुणा बहाळी. क्षेम समाधान सकळी, पुसता झाला वृत्तांत. ऐकोनी ऋषीश्वराचे वचन, राजा सांगे विस्तारून. शाप जाहला ब्राह्मण वचन, ब्रह्महत्या घडली मज. शमन न होय माझा दोष, सवेची येतसे अघोर वेश. व्रते आचरलो कोटीश, न वचे दोष परियेसा. ऐकोनी रायाचे वचन, करुणा सागर गौतम आपण. भय सांडिगा निर्वाण वचन, तारिल शंकर मृत्युंजय. तुझे पापनी वारणासी, सांगीन तीर्थ विशेषी. महापातक संहारासी, गोकर्ण स्थानसे जाणा. भक्तिपूर्वक तयास्थानी, जपव्रत करीती जाणा. फळ होय लक्षगुण, असे पुण्यक्षेत्रसे. जाणा तो साक्षात ईश्वर, गोकर्ण क्षेत्र कैलासपूर. प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर, विष्णू निरोपे विनयार्थ. जे जे इच्छिती मनकामना, पावे त्वरित निर्धार जाणा. समान नाही क्षेत्र गोकर्णा, या ब्रह्मांड गोलकात. गोकर्ण क्षेत्र असे गहन, लिंग तीर्थे असंख्यात जाणा. पदोपदी असती निर्गुण, असे क्षेत्र अनुपम्य. कृतयुगी महाबलेश्वर श्वेत, त्रेतायुगी दिसे लोहित. द्वापारी रूपपीत, कलियुगी कृष्णवर्ण जाणा. सप्त पाताळ खोलावोन, उभे असे लिंग आपण. कलियुगी मृदू होऊन, दिसे सूक्ष्म रूपाने. पश्चिम मुद्र तीरेसी, गोकर्ण तीर्थ उत्तमेसी. ब्रह्महत्यादी पापनाशी, काय आश्चर्य परियेसा. ब्रह्महत्यादी पंचमहापापे, परद्वारादी षटपापे. दुःशील दुराचारी पापे, जाती गोकर्ण महाबलेश्वर दर्शना. तया स्थानी पुण्य दिवशी, जे अर्चिती भक्तीसी. तोची जाणा रुद्रवंशी, रायासी म्हणे गौतम. आदित्य सोम बुधवारी, अमावस्यादी परमांभितरी. स्नान करोनी समुद्री, दानधर्म करावा. शिवपूजा व्रत होम हवन, जप ब्राह्मण संतर्पण. किंचित करिता अनंत पुण्य, म्हणे गौतम रायासी. व्यतिपातादी पर्वणीसी, सूर्य संक्रांतीचे दिवशी. महाप्रदोष त्रयोदशीसी, पूजिता पुण्य अगम्य. असित पक्ष माघमासी, शिवरात्री चतुर्दशीसी. बिल्वपत्र वाहिल्यासी, दुर्लभ असे त्रिभुवनांत. स्नान करोनी समस्त तीर्थी, महाबलेश्वर लिंगार्थी. पूजा करावी भावार्थी, पातका व्यतिरिक्त होय जाणा. ऐशा परी गोकर्ण महिमा, प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकोनी अतिप्रेमा, पुसता झाला तयवेळी. राजा म्हणे गौतमासी, गोकर्ण स्थान महिमा निरोपिलेसी. पूर्वी कवण साक्षी झाली असेल की, म्हणे गौतम तयेवेळी. गोकर्ण क्षेत्र महाबळी, जाणो आम्ही बडकाळी. अपार साक्षी देखील असे. गेलो होतो आम्ही याचे, देखिला दृष्टांत विचित्र. आले होते तेथे जनमात्र, यात्रा रूपे करुनिया. माध्यान्ह काळी आम्ही तेथे, बैसलो होतो वृक्षछायेते. दुरुनी देखिले चांडाळीते, वृद्ध अंध महारोगी. विधवा आपण केशवपनी, विसेजेशी मुखमरणी. क्षणक्षणापडे धरणी, प्राण त्याग करू पाहे. ऐशी अवस्था चांडाळीसी, आली वृक्षछायेसी. देह टाकीला धरणीसी, त्याजू पाहे प्राण आपुला. प्राण त्याजिता तयेवेळी, विमान उतरले तत्काळी. शिवदूत अतुर्बळी, त्रिशूळ खटवांग धरुनी हाती. टंका युधे चंद्रभाळी, चंद्रासारखी कांती केवळी. किरीट कुंडले मिरवे कपोली, चतुर्वर्ग येणे परी. विमानी सूर्यासारखे तेज, अतिविचित्र दिसे विराज. आले चांडाळी एकाज, अपूर्व वर्तले तयावेळी. आम्ही पुशिले शिवदूतांसी, आले ती कवण कार्यासी. दूत म्हणती आम्हासी, आलो चांडाळीस न्यावया. ऐशी चांडाळी पापिणीसी, केसी योग्य विमानेसी. नेवनिया श्वानासी, सिंहासनी काय योग्य. शिवरात्री उपवोषण, नाही केले दान आपण. केले नाही देखिले यज्ञ, इयेसी केसे न्याल तुम्ही. अर्जन जन्मांतरीचे म्हणा, कुष्ठ सर्वांग हेची खुणा. कृमी निघती मुखातून, पूर्वार्जित केवी होईल. गौतम म्हणे रायासी, ऐसे कुशिले दूतासी. त्यांनी सांगितलं आम्हासी, आद्यंत तये चांडाळीचा. पूर्वी हिचे जन्मस्थान, ब्राह्मण कुळी जाहली कन्या. सोमिनी नाम असे पूर्ण, सोमबिंबासारखे मुख. अतिसुंदर रूप ऐसी, उपवर जाहली पितृगृहेसी. न मिळे वर तिये सरसी, चिंता करीती माता पिता. न मिळे सुंदर वर तियेसी, उन्नत जाहली 10 वरुषी. मिळवूनी एक द्विजासी, गृह्योक्तेसी दिधली कन्या. विवाह झाली यावरी, होती तया पतीचे घरी. क्वचित काळ येणे परी, होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देखा, तिचे पतीस झाले दुःख. पंचत्व पावला तात्काळिका, विधिवशे करुनिया. ऐकोनी तिचे माता पिता, कन्या आपुले घरी आणिता. पतीचे दुःख करी बहुता, खेद करी ते नारी.
अतिसुंदर पूर्ववयसी मध्ये व्यापिले प्रतिदिवसी चंचाळ होय मानसी परपुरुषा ते देखोनी गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करिता जाहली प्रकट जाहले तात्काळी गौप्य नोहे पातकासी असे तिचे पातकासी प्रकट जाहले सर्वांसी वाळीत केले तयांसी माता पिता बंधू वर्गाधिकांसी शंका होती पाहिली तिसी निशंक जाहली व्यभिचारासी प्रकट रूपी अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एक वाणी रूपे होता अति लावण्य पूर्ववयी देखोनी झाली त्याची कुलस्त्री तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी ऐशी पापिणी दुराचारी कुळवैरिणी 42 स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाय द्विजक शोभे यती नासे विषय सेवने शूद्रासवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र जाहला तियेसी तया शूद्रा घरी असता वर्तत असे एके दिवशी उन्मत्त होऊनी पर्येसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणूनी पापिणीने छेदोनी वत्स पर्येसी पाक केला विनयेसी शिर ठेविले शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत जाहली अस्तमानी वत्स पाहत असे भुवनी धेनू दोहावयाला लागी वत्स स्थानी असे मेष भ्रमित जाहली अतिक्लेश घरात पाहत असे शिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होऊनी तयावेळी शिव शिव म्हणे चंद्रमौली अज्ञाने ऐसे पापे घडली म्हणून चिंती दुराक्मिणी तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून पर्येसी अस्थि चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्र भक्षिले वत्सासी ऐका रोदन करी समस्तांपुढे देखा पती पुढे येणे परी ऐशी कितेक दिवसावरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली दूती यमपुरासी घातले तिसी नरकात भोगभोगी अति दुःखित पुनरपि जन्म चांडाळी जात उपजली ते नारी ऐका जाहली उपजताची आंधळी विद्रूप वर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती माया मोहे असे असता वर्तमानी सर्वांगी जाहली कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री जाहली निराश्रयी न मिळे तिसी वस्त्रांना दुःख करी अति गहन असे तिचे पूर्वकर्म जाहली वृद्धा अति कष्टे असे वर्तता माघ मासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्रा सहित देखा असे महाजनां समवेत चांडाळी केली याचित सर्व भिक्षुक बहुत तयान समागमे जातसे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी कर ओळंबुनी महाजनांसी भिक्षा मागे करुणा वचने येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली ती भिक्षा तिसी पूजेसी जाती सकल जन त्या ते मागत असे आक्रन दोन एक म्हणती हासोन उपवास आजी अन्न कैचे हाती होती बिल्व मंजिरी ती घातली तिचे करी हुंगोनी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपुनी टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपवास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी बिल्व मंजिरी शिवमस्तकी पुण्य केले इणे आजी उपवास शिवतिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करुणी इचे पाप गेले शतजन्मींचे ईश्वरासी प्रेम येचे म्हणून पाठविले आम्हासी असे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपिती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊनी गेले शिवलोका असे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून राजायसी म्हणत असे सगुण त्वरित जाई गोकर्णासी ऐकुनी गौतमाचे वचन राजा भनी संतोषोन पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा जाहला जाणा असे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 8 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरूपिलासी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय ते सांग परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अति गहन सांगता जाहला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे 3 गुप्ती तेथुनी श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहासी मास 4 क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावया भक्त लोकांते पातले तया कुरवपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती जाहली भूमीवरी प्रगट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा पुढे अवतार भाव्यासी गती सांगेन ऐका एकचित्ती श्रीपाद कुरवपुरी असती कार्याकारण पुढे असे अवतार भाव्या कारण सांगेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तयाग्रामी त्याची भार्या होती देखा नाम तियेचे अंबिका सुशील आचार पतिसेवका महापुण्य सती देखा तिथे पुत्र होऊनी मरती पूर्व कर्म फळ अर्जिती अनेक तीर्थव्रत आचरती तिने केले परियेसा असे असता जे होणार गती पुत्र जाहरा मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी म्हणोनी वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला अति प्रीती करी व्रतबंध करता कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्या न ये तया कुमारा मंदमती बहिरा अज्ञान
चिंता वाटे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देवा आराधोनी पुत्र लाधलो कष्टोनी प्राचीन कर्म न सुटे म्हणूनी चिंता करी अहोरात्र पतीसी म्हणे ते नारी पुत्र नाही आमुचे घरी कष्टे करुनी नाना परी पोशिले एका बाळकासी विद्या न ये वेद त्यासी वाया मारुनी का कष्टसी प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होऊनी उपजावे वर्तता पुढे तयास्थानी विप्र पडला असमाधानी देववशे करुणी पंचत्व पावला परियेसा पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरवपुरी याचुनिया आपुले उदरभरी जीवित करी याच परी विप्रस्त्रियेचा कुमर देखा विवाह योग्य झाला निका निंदा करीती सकळ लोक मतिहीन म्हणून या कन्या न देती कोणी त्यासी समस्त करीती दृषिणी म्हणती काष्ठे वाहे का पाणी उदरभरी येणे विधी असे ऐकुनी ब्रह्मचारी दुःख करी नानापरी मातेसी म्हणतसे अवसरी प्राण त्यजिना आपुला निंदा करीती सकळ मज असुनी देह कवण काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्य वासासी ऐकुनी पुत्राचे वचन माता करी अतिचिंतन शोक करी अति गहन विलापिते नारी माता सुत दुःख करीत गेली गंडा प्रवाहात तेथे देखिले जगदुद्धरित श्रीपाद यती स्नान करिता जाऊनी दोघे लागती चरणी विनविती कर जोडोनी वासना असे आमुचे मनी प्राण त्यजावा गंगेत निरोप द्यावा जी आम्हासी सद्गती भाव या कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू ऐकुनी विप्रस्त्रियेचे वचन पुसती श्रीपाद कृपा करुण काय संकटी तुमचे मन त्यजणी प्राण कवण या गुणे विप्रस्त्री तये वेळा सांगती जाहली दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकांसी पुत्राविणे कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळही देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा कृपा करिगा श्रीपाद यती जन्मोजन्मी ऐसी गती पुत्र न भावा मंदमती असा प्रकार सांगा मज कृपा सागर दैन्य हरण म्हणून धरिले तुझे चरण शरणागता करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मोनिया संसारी कष्ट केले नानापरी न देखेची सौख्य कुमरी व्याले पुत्र न राहती वाचोनिया हा एक सुत शेळीच्या गळास्त न लोंबत वृथा जन्म झाला म्हणत विनवितसे श्रीगुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्य मानपुत्र पावणे जैसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक जासी वंदिती असा पुत्र होणार गती उपाय सांगा श्रीगुरु यती म्हणून चरणी लागली त्याचे माते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती पितरां सकळां स्वर्ग प्राप्ती लाधे ऐसे निरोपावे वासना असे माझ्या मनी पुत्र भावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहेन नयनी पूज्य मान समस्तांसी श्रीपाद ऐकोनी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करुण करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल श्रीहरी ऐसा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका व्रत केले गवळणी ऐका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावशी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लाधशी म्हणती श्रीपादयती विप्रस्त्री म्हणे तयावेळी व्रत कसे केले ते गवळणी कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मजप्रती तैसेच व्रत करीना आपण म्हणून लागत असे चरणा कृपामूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला तयावेळी म्हणती श्रीपादती येसी ईश्वर पूजी होतु प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंदपुराणी सांगेन कथा ऐक सगुणी म्हणती श्रीगुरु ती येसी ऐकोन श्रीगुरुचे वचन संतोषली विप्रांगना जाऊनी लागे श्रीगुरु चरण विनवी तसे तयेवेळी विप्रस्त्री म्हणे स्वामी आसी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णाईसा श्रीगुरु सांगती ती येसी सांगेन ऐक एकचित्तेसी उज्जैनी नाम नगरीसी जाहले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणी एक ते पावे स्मरणेसी ऐशी ख्याती माणिकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे घ्यावया देख राजे वांछिती परियेसा म्हणती कय करुणी देखा माणिक द्यावे आपणा ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळोनी पातळे नगरा त्या उज्जनी अपार सैन्य मिळवून क्षोणी वेष्टिले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंका नधरी मानसी एकचित्ते पूजितसे महांकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुनी शिवाजी मुले म्हणती गवळणींची खेळू चला आपण ऐसेची लिंग करुनी पूजू आता म्हणून विनोदे करुनिया आली आपुले गृहसन्निधानी एक वटोनी पाषाणी कल्पिले तेथे शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परीची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी गोपिका खिया येऊनी
पुत्रांते नेती बोलावुनी भोजन करावे म्हणोनिय त्यांतील एक गोपीसुत न जाय भुवना लिंग सोडून त्याची माता जवळी येऊन मारी आपुले पुत्रासी कोपे करुनी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दुरी टाकुनी गेली आपुले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रलाप करीतसे तो अनेक मूर्छा येऊनी क्षण एक पडिला भूमी अवधारा लय लावुनी लिंगस्थानी प्राण त्यजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला बाळके दिनविले ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे प्रसन्न होऊनी गिरिजापती गेले लिंगाले गुप्ती लिंग राहिले रत्न खचिती गवळिया घरी तयाची परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती महाचोजे द्वेष सांडूनी बोलती बोजे भेटो म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसी आसी काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयांसी आपुले गृही नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसितो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजे चंद्रसेना सहित पहावया येती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम्य तेणेची परी गवळ्याचे सदन विराजमान अतिगहन पुसता झाला राजा आपण तया गवळिया कुमारकासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळिया राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैचे तयानरा गवळी कुमर जाय घरा मातेसी सांगे सविस्तरा येईन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरोनी ऐसा ईश्वरे दिधलावर संशय न धरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषीची मोडिलीस प्रदोष पूजा म्हणोनी म्या मागितले त्या शूलपाणी क्षमा करुनी घेतले म्हणोनी सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्र स्त्रियेसी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडूनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणोनी श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देवो विप्र स्त्रियेचा पाहुनी भावो प्रसन्न होत तयावेळी बोलावुनी तिचे कुमारकासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करुनी विप्र वनिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्याकारण अवतार होत आला नर देह धरोनी म्हणे ईश्वर तुची होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नव्हे तुझी वाक्यासी पुत्र भावा तुझ ऐसा ऐसा निश्चय करोनी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपाद रायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अति गहनी सर्वांहुनी अधिकता विवाह झाला मगतयासी पुत्र पौत्री अभ्यवृद्धी नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परियसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोऽध्यायः श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 9 श्री गणेशाय नमः ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवितसे कर जोडून भक्तिभावे करोनिया श्रीपाद पुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांग आता कृपा मूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारका पुढे जाहले अति कौतुका तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करीती लौकिक व्यवहार संपादितयाती त्रैमूर्ती आपण ऐसे एके दिवसी श्रीपाद येती स्नानासी गंगा वाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा तया गंगा तटाकात रजक असे वस्त्रे धूत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊनिया दंड प्रणाम करुनिया नमन करी अति विनया मनो वाक काय कर्मे श्रीपाद म्हणती रजकासी कार्य नित्य कष्टतोसी तुष्टलो मी तुझे भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती ऐकता श्री गुरुचे वचन गाठी पालवी बांधी शकून विनवितसे कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता दुरोनी करी दंडवता मठा गेलिया येणेची परी ऐसे बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी अंगण झाडी प्रोक्षी वारी नित्य नेम येणे विधी असता एके दिवसी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राजामलेंछ एक स्त्रियांसहित नावेत आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगे मधून येता त्याने देखिला सर्व दळ दोन्ही थडी अमित असती हत्ती घोडी मिरविता ती रत्नकोडी अलंकृत सेवक जन असा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्ये असे गर्जत सवे येती थडी येसी रजक होता नमस्कारित शब्दे झाला दुश्चित्त असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी अति मानसी जन्मोनिया संसारासी न देखिले सौख्यासी पशु समान देह आपुला
धन्य राजयाचे जिणे ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्जव फळले कवण देव आराधिले कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐशी दशा ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत श्रीपाद राय कृपावंत ओळखिली त्याची मन वासना रजक म्हणे स्वामी आसी देखिले दृष्टीने रायासी संतोष जाहला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आराधोनी देवासी पावला ऐशा अवस्थेसी म्हणून चिंतितो मानसी कृपा मूर्ती वातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियासी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणे रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयासी राज्य भोग तमोवृत्ती निववावी इंद्रिये सकळ नातरी मोक्ष नवे विरमळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी पर्येसा तुष्ट वावया इंद्रियासी तुवा जन्मावे म्लेच्छ वंशी आवडी जाहली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित ऐकोनी स्वामीचे वचन विनवी रजक कर जोडून कृपा सागर तू गुरु राजपूर्ण उपेक्षू नको म्हणतसे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म घेशी भेटी देऊ अंत काळासी कारण असे आम्हा येणे भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरम वसी आम्हा येणे घडेल आणिक कार्या कारणेसी अवतार होऊ पर्येसी वेश धरोनी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी निरोप देती जाई म्हणोनी रजक लागला तये चरणी नमन करी तसे तयावेळी देखोनी श्री गुरु कृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगीसी किंवा पुढती राज्य भोग मज सांग रजक विनवित श्रीपादासी झालू आपण अपरवयासी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग ऐकोनी रजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देताची तयेवेळी त्यजिला प्राण तत्काळी जन्म झाला म्लेच्छ कुळी वैदुरा नगरी प्रख्यात ऐसी रजकाची तथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ताता चरित्र जाहले पुढे आणिक इतुके झालिया अवसरी श्रीपाद राव कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात जाहली पर्येसा महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमुचे कैसे वाचे नवल नव्हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा असे स्थान महिमेचा विस्तार सांगेन ऐक मने एकाग्र प्रख्यात असे कुरवपुर मन कामना पुरती तेथे ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणानी अदृश्य होती तेथेची आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज पर्येसा श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरवपुरी असती जाण श्रीपाद राव निर्धारी जाण त्रय मूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कुरवपुर क्षेत्र अपूर्व असे प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजकवर प्रदानम तथा श्रीपाद निजानैन्दगमनम नाम नवमो अध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।